तर नमस्कार. आज आम्ही आलो तर तळ्यात मासे न्यायला, म्हणजे माशावाले आले तिथं आणि आम्ही मासे घ्यायला आलो तर मागच्या वेळेस आलो त्यावेळेस हे तळं अख्खं भरलेलं होतं आणि आता तळ्याला पाणीच नाही राहिलं, म्हणजे एवढ्या लवकर आत्ताच पाणी नाही राहिलेलं. आणि तिकडं ते मासे पकडले तिकडं, तर आम्ही त्यांच्याकडून मासे घ्यायला आलो. तर चला चला. तर हे पा ते मासे नाही का पाण्यातून उडून वरती यायला लागले तर आणि गाळामध्ये फसायला लागले तर परत ते उडून पाणी, एवढं पाणी थोडं राहिल्यामुळं मासे असे वरती पण यायला लागले. आणि माझी चप्पल बघ कशी बसली गाळा. तर हे पहा ते पाण्यात मासे पकडीत आहेत चप्पूवरती आणि त्या मावशी आल्यात मासे घेऊन. तर ते पाण्यात मासे उड्या मारतात, कडईला येतात. तर तिथं एक कडला मासा आहे पायपाच्या तिथं. तिथं एक चिखलात मासा फसलेला आहे, ते उडी मारून तर हे बघा आता मासे घ्यायला आलोत आम्ही. दिलं चांगले आणि जिवंतच मासे सगळे. सगळे मासे जिवंतच होतं. तर आता मस्त ताजे धरून आले तर ते उड्या मारतात मासे. पगार चालू होईल ते चालू. आता आम्ही घरी मासे घेऊ. तर हे पहा असे मासे कट करून घेतलेत, मस्त बारीक बारीक पीस बनवले त्याचे. आणि चुलीवरती आता मच्छी फ्राय करायची आम्हाला. तर ह्या माझ्या जाऊबाईत थोरल्या आणि आज त्यांच्या हाताने बनवलेली मच्छी खायची आम्हाला. स्टँड हा नाही पाहिजे. काय काय टाकलंय पाहू आपण. तर मिरची पावडर टाकली, हळद टाकली त्याच्यात, आता सगळं टाकले मी आता ह्याच्यात. आणि मीठ पण टाकून घेतलंय. तर आता घेतलं कढईत तेल टाकून, असं भरपूर तेल टाकलेलं आहे कढईत. असे मस्त मासे त्यात सोडलेत. तर आज बसलो आम्ही मच्छी फ्राय करायला आणि त्याला टाकलेत अशी भरपूर मच्छी. तरी आपल्याकडे हे नाही. तांदूळ आपण मिक्स मध्ये काढले असते ना, त्या तांदळाने तिकडं पटायचं एकदम. हा ना. तर ह्याच्यामध्ये तांदूळ जर असते ना, म्हणजे बारीक मिक्सर मध्ये कट मस्त अशी कडक बारीक करायचे आणि त्याला लावायचे आणि टाकायचे, तर त्याच्याने कडक होते असं आमच्या जाऊबाई म्हणतात. तर आम्ही लय दिवसांनी भेटलो, म्हणजे 7-8 वर्ष तरी झाला राहिला होता. हा 7-8 वर्ष लॉकडाऊनच्या आधी आमची भेट झालेली. त्यानंतर गावात आल्याच्या नंतर पहिलीच वेळेस आमची परत भेट व्हायला लागली. सख्याच गावात पण कधी भेटत होत नाही आमची. कामाला असल्यामुळं त्यांचं आमच्याकडे येणं होत नाही, मग आमचं पण जाणं होत नाही. पण योगायोगाने गावात आलोत आता. आणि आमच्या मधल्या जाऊबाई आतमध्ये भाकरी करतात, तर येत्या ना बाहेर होते तुम्हाला. तर हे आमच्या मधल्या जाऊबाई, त्यांना बोलावलंय मच्छी हलवायसाठी आम्ही होता. हा बघा चांगले उकळायला मस्त. हा मच्छी फ्राय होत आले तर. आणि लाईट गेल्यामुळं जरा
अंधार पडलाय, हा अंधार झालाय. तळते तळते मासे तळते. अरे पहा असे मस्त कडक कडक होत आलेत मासे. हे पहा असे मस्त कडक झालेत मच्छी. गरमच थांब असे मस्त कडक कडक बनवले तर. आणि आणखीन एवढे मासे बनवायचे राहिलेत. तर या मच्छी खायला.